नमस्कार मित्रांनो. आता आपण बीट ज्या आहेत त्या क्रिएट केल्या. आता त्या बीट ज्या आहेत त्या बीटला आपले पोस्टमन कसे अटॅच करायचे किंवा मॅनेज करायचे ते आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सुपरवायझरच्या लॉगिनमध्ये आपण लॉगिन करायचं. अदर्समध्ये जाऊन पोस्टमन अँड डिलिव्हरी मॅनेजमेंट नावाचं जे काही कार्ड्स आहे ते सिलेक्ट करायचं. यामध्ये असे 4 कार्ड जे दिसतील त्यामध्ये पहिलंच कार्ड जे आहे बीट मॅपिंगचं ते आपण या ठिकाणी करूया. याला आपण क्लिक केलं. बीट मॅपिंगला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये 4 सब ऑप्शन्स दिसतील. बीट मॅपिंग, बीट अरेंजमेंट, डिलीट बीट मॅपिंग आणि बीट मॅपिंग हिस्ट्री. यामध्ये पहिलेच ऑप्शन जे आहे बीट मॅपिंग त्याला आपण क्लिक करायचं. इथे जर आपण पाहू शकता ऑफिसचा कोड आहे, ऑफिसचं नाव आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट एम्प्लॉई टाईप. आता ज्या जी आपली बीट आहे त्या बीटवरती नेमका कोण काम करते, पोस्टमन करतो, GDS करतो, आउटसोर्स करतो किंवा MTS वगैरे करतो किंवा टेम्पररी अरेंजमेंट आहे ते आपल्याला कन्फर्म करावं लागेल. आता या ठिकाणी आपण पोस्टमन सिलेक्ट करूया. जसंही आपण पोस्टमन सिलेक्ट करू तर जे काही पोस्टमन ऑफिशियल त्या ऑफिसमध्ये आहेत तेवढ्यांचीच फक्त लिस्ट या ठिकाणी येईल. आपण बघू शकता या ठिकाणी 3 पोस्टमनची लिस्ट आपल्या समोर आलेली आहे. त्यामधला हा जो पहिला पोस्टमन आहे हा आपण सिलेक्ट केला, महेश कुमार चांदणे. यांची जी काही बॅच आहे बॅच एकच आहे, ही आपण सिलेक्ट केली. त्यानंतर त्यांची बीट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आता महेश कुमार चांदणे 3 नंबरच्या बीटवरती काम करतात असं आपण अज्यूम करू. आणि त्यानंतर रिमार्क आपल्याला टाकायचा. रिमार्क हा कंपल्सरी आहे. या पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये किंवा पूर्ण सिनेरिओमध्ये ज्या ठिकाणी सुद्धा स्टार तुम्हाला दिसेल तर त्या ठिकाणी ती जी फील्ड आहे ती कंपल्सरी आहे असं आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे. इथं असा पोस्टमन लिहायचा आहे आणि याला सेव्ह करायचा आहे. जसंही आपण याला सेव्ह करू तर तो मेसेज देईल की बीट सेव्ड सक्सेसफुली. या ठिकाणी ऑलरेडी त्यांची बीट सेव्ह असल्यामुळे त्यांनी त्याचा आपल्याला त्यांनी एरर दिला. आता आपण पुढची बीटला जाऊया. ऑफिस सिलेक्ट केलं, ऑफिस नावाला या ठिकाणी पोस्टमन एम्प्लॉई आपण या ठिकाणी सिलेक्ट केला पोस्टमन. त्याच्यानंतर त्यांचं जे काही नाव आहे ते आपण सिलेक्ट करू. आता जसं आपण दुसरे तळणकर जी आहेत त्यांना आपण सिलेक्ट करतो. बॅच पुन्हा 1. बीट जी असेल तर ती बीट 1 नंबरच्या बीटवरती ते काम करत आहेत. आणि या ठिकाणी आपण त्यांचा जो काही रिमार्क आहे पोस्टमन म्हणून तो या ठिकाणी आपण टाकू. जसंही आपण रिमार्क टाकू आपण बघू शकता या ठिकाणी बीट मॅप क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला आलेला आहे. अशाप्रमाणे आपण हे पोस्टमन जे आहेत ते त्या ठिकाणी त्या बीटला आपण असाइन केलेले आहेत. असंही असू शकेल की त्या ठिकाणी आपले काही GDS बांधव डिलिव्हरीचं वर्क परफॉर्म करत असतील तर त्या केसमध्ये आपण ते सुद्धा एक सिनेरिओ बघून घेऊयात. यामध्ये सिलेक्ट एम्प्लॉईज टाईपमध्ये आपण GDS सिलेक्ट करायचे. GDSला सिलेक्ट केल्यानंतर जे कोणी GDS आहेत त्यांची लिस्ट आपल्यासमोर डिस्प्ले होईल. आणि यामध्ये आता हे देवानंदजी देशमुख जे आहेत ते आपल्याला मॅप करायचे आहे बॅचमध्ये. आणि ते साधारणतः 5 नंबरच्या बीटला ते काम करतात. आणि या ठिकाणी आपण त्यांना जो काही रिमार्क आहे तो रिमार्क आपण द्यायचा आणि सेव्ह करायचा. जसे सेव्ह करू पुन्हा ते बीट मॅपिंग क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. आणि अशा पद्धतीनं जेवढे बी आपले आहेत बाकीचे सगळे पोस्टमन, GDS किंवा आउटसोर्स जर का असतील तर ते सगळेच्या सगळे आपल्याला या ठिकाणी असे सेव्ह करता येऊन जातील. धन्यवाद.